सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव वाढल्याचं आता सूत्रांकडून कळतंय। मंत्र्यांच्या वर्तनावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रीपद जाणार अशी खात्रीलायक माहिती देखील आता सूत्रांनी दिली आहे। आणखीही काही वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे। तर वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव वाढल्याचं सूत्रांकडून कळतंय। मंत्र्यांच्या वर्तनावरून फडणवीसांची शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे तीव्र नाराजी। वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसोबत भेटीगाठी सुरू आहेत। माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं जाणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। माणिकराव कोकाटेंना मदत आणि पुनर्वसन खातं दिलं जाणार अशी माहिती देखील मिळते। माणिकराव कोकाटेंकडे असलेलं कृषी खातं राष्ट्रवादीच्या मकरंद पाटील यांच्याकडे जाईल अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दौरा हा वादळी ठरण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे आपल्यासोबत आहेत। गजानन, सरकारमधील अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण जे गेल्या काही दिवसांमध्ये वादग्रस्त ठरलेले मंत्री आहेत त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांचा देखील खास करून समावेश आहे। या मंत्र्यांना डच्चू मिळणार का अशी शक्यता आता व्यक्त केली जाते। नक्कीच सरकारमध्ये सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी या मंत्र्यांचे जे कारनामे आहे, माणिकराव कोकाटे असो किंवा त्यापूर्वी काही मंत्र्यांवर आरोप झालेले आहेत, त्यांचा राजीनामा व्हायला पाहिजे, त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू द्यायला पाहिजे, यासाठी भाजपकडून मित्रपक्षांवर दबाव वाढत आहे। मग ते शिरसाटांवर आरोप होते यापूर्वी, त्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांचे सतत वादग्रस्त वक्तव्य, रमी प्रकरण असो किंवा त्यानंतर त्यांनी सरकारलाच भिकारी आहे असं म्हटलं। मुख्यमंत्री सारवासारव करत होते, परंतु आता भाजपकडून दबाव वाढत आहे या मंत्र्यांना डच्चू देण्यासाठी। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालपासून दिल्लीत आहे, आजही त्यांच्या काही वरिष्ठ नेत्यांसोबत भेटीगाठी आहे। त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून, कारण की अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना आपल्या पक्षातील वादग्रस्त मंत्र्यांना राजीनामा देण्यासाठी सांगण्यासाठी दिल्लीतून भाजपचे हायकमांडचे नेते जे आहेत ते सूचना देणार। आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत या सगळ्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांशी चर्चा करत असल्याची माहिती आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कारण एकीकडे सरकारचं काम वेगानं आणि चांगलं चाललं आहे, तर दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते आणि त्याचा फटका आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी या मंत्र्यांना डच्चू देण्याशिवाय पर्याय नाही अशी भाजपच्या आमदारांची आणि वरिष्ठ नेत्यांची भावना आहे। आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनीही नाराजी बोलून दाखवलेली आहे माणिकराव कोकाटे यांच्याबाबत अजितदादा समोर आणि शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांबाबत एकनाथ शिंदे यांच्यासमोर। आणि आता जो चेंडू आहे तो दिल्लीच्या कोर्टात आहे, कारण की दिल्लीत भाजपचं हायकमांड आहे। मग केंद्रीय गृहमंत्री असो, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील आणि अजितदादा आणि शिंदेना सांगतील, कारण की आगामी काळात निवडणुकीत चांगलं यश मिळवायचं असेल तर हे ज्यांच्यावर आरोप आहे, जे वादग्रस्त वक्तव्य करतात, त्यांचे राजीनामे व्हायला पाहिजे ही मागणी वाढत आहे। आणि फक्त भाजपमधूनच नाही, तर आता थोड्या वेळापूर्वी धर्मराव बाबा आत्राम यांनी बोललं की अशा मंत्र्यांवर कारवाई व्हायला पाहिजे। त्यामुळे सर्व स्तरातून मागणी होत आहे आणि अशी शक्यता आहे की लवकरच माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई होईल, त्यांचं कृषी खातंही जाण्याची शक्यता आहे। फक्त माणिकराव कोकाटे नाही, जे काही वादग्रस्त वक्तव्य करणारे, सरकारला अडचणीत आणणारे मंत्री आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, तशीच माहिती खात्रीलायक सूत्रांची आहे। नक्कीच गजानन, त्यामुळे देवेंद्र फडणवीस कोणता मोठा निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।